शिक्षण महर्षि व सरोली ठाकुरपाड़ा के उद्योगपति सम्मानित श्री करसनजी ठाकरे का जन्मदिन भिवंडी स्थित राजनौली नाका उनके जनसंपर्क कार्यालय पर उनके चहेतों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर भिवंडी तालुका के अनेकों मान्यवर मित्र मंडली नातेवाईक ने उपस्थित होकर शिक्षण महर्षि सम्मानित श्री करसनजी ठाकरे को जन्मदिन की शुभकामनाएं दी व लंबी उम्र की कामना की। ज्यांचा वाढदिवस आहे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून राहणारं असं व्यक्तिमत्व, प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि त्याच प्रेम करत असलेल्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगायचं। आज तुम्ही सगळे साक्षीदार आहात की तुम्ही एवढे सगळे या ठिकाणी उपस्थित आहात, याच्यावरून समजते की आज करसनदादा ठाकरे हे किती प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आणि समाजामध्ये प्रत्येक घटकाशी त्यांचं एकदम अशी नाळ जुळलेली आहे। कुठेही जा करसनदादांविषयी अतिशय प्रेमपूर्वक आणि अतिशय प्रेमानेच प्रत्येक व्यक्ती आणि आदराने वागत असते आणि त्यांचा सुद्धा तसाच स्वभाव आहे। गरीब असो का श्रीमंत असो त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, कोणाचंही सुख दुःख असो करसनदादांची हजेरी असणार म्हणजे असणारच। आणि अशा दादांना की आयुष्य लाभत लाभो आणि त्यांच्या हातातनं नेहमीच चांगलं काम कार्य करत घडत राहो आणि ते कार्य करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचा मीपणा त्यांच्यामध्ये जाणवू नये हीच या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय। आणि आमच्या या ठिकाणी सरोली ग्रामस्थांच्या वतीने आमचे श्यामदादा चौधरी यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या भरपूर अशा शुभेच्छा देतो आणि तुम्ही दीर्घायुष्य व्हा आणि तुमच्या हातातनं जे कार्य आहे ते असंच सतत राहो आणि असं तुमचा जो प्रेम आहे आणि असं तुमचा जो हसरा चेहरा आहे तो प्रत्येकाला सतत तसाच दिसतो आणि तुम्हाला बघितल्यानंतर जो आनंद वाटतो। तर तुमच्या प्रेमापोटी या ठिकाणी दादा म्हटलं का फक्त एकच मी दिसलो का फक्त प्रेमाने मी म्हटलं दादा पुन्हा एकदा अशी की सगळ्यांना हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व, विशेष म्हणजे या व्यक्तिमत्वाचं या समाजामध्ये फार भरीव असं काम आहे ते म्हणजे शिक्षणामध्ये याच्या बरेच आपल्या समाजातले बरेचसे नेते झाले ज्यांच्याकडे पैसा पण आहे, पण त्याचा योग्य वापर ज्या व्यक्तीने केला ती व्यक्ती आपल्या तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील ही व्यक्ती आहे का मोतीलाल मान अशी। आणि या व्यक्ती शिक्षण क्षेत्र जे केलेले ते उल्लेखनीय। तसंच क्षेत्रातही त्यांचा चांगला ठसा आहे ना राजकीय क्षेत्रामध्येही चांगला ठसा आहे। तर आपल्या सर्वांच्या साक्षीने मी इथे सांगू इच्छितो की शेठ तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये तुमची भरभराट तर होईलच, सामाजिक क्षेत्रामध्ये आहे त्या पद्धतीने आणखी भरभराटी होईल आणि राजकीय क्षेत्रामध्ये आणखी उंच शिकावं ज्या पद्धतीने आज ही मागची इलेक्शन आत्ताची झाली त्यामध्ये गेम चॅलेंजर असं तुमचं व्यक्तिमत्व उठून आलं, तशा प्रकारचं पुढच्या ज्या इलेक्शन येतील आणि आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये अजून घवघवीत यायची या सर्वांच्या इथे साक्ष आहे की सर्वजण इथे आहेत आणि या सर्वांच्या साक्षीने आणि परमेश्वराला मी विनंती करतो की यांच्या ज्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्यांना जे मेडिकल कॉलेज ओपन करायचे आणि समाजाची जी समाजसेवा जी म्हणतो राजकारण ज्या शिवसेनेच्या पद्धतीने 20% राजकारण आणि 80% समाजकारण या ध्येय जे बाळासाहेब ठाकरेंचं होतं त्याच ध्येयावर पाऊल टाकत आपण पुढे चाललेले आहेत आणि हाच आपला जसं चाललंय त्या पद्धतीने आणखी उंच शिखरावर पोहोचावे अशी मी आमच्या ग्रामस्थांच्या गोवे ग्रामपंचायत कमिटी आहे आपली इथे आलेली आहे आणि इथे सगळे उपस्थित झालेले या पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्ते आणि रांजोली गटातून आपल्याला नक्कीच हे संपादन होईल आणि रांजोली गटामध्ये पिंपळघर पण आहे त्यामुळे आपण सर्वच या रांजोली जिल्हा परिषद गटाच्या वतीने आम्ही सगळेच तुमच्या पाठीशी असणार आहोत आणि उंच शिखरावर तुम्ही पोहोचावे अशा सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा। इकडे
सबका फोटो ओके मध्ये नंतर तुमच्याकडे काढा.